मराठा क्रांती आंदोलनाला औरंगाबाद मधूनच सुरुवात झाली होती। लाखोंचा क्रांती मोर्चा आधी औरंगाबाद मधून निघाला होता। अगदी जरांगे पाटलांचं अंतरवाली सराठी सुद्धा औरंगाबाद पासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावरच आहे। मग येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदेची शिवसेना, भारतीय जनता पार्टी किंवा उद्धव ठाकरेंची सेना मराठा उमेदवार देणार की पारंपरिक उमेदवारांच्या जोरावरच ही निवडणूक लढवणार, हा प्रश्नच आहे। शिवसेनेने मुंबई ठाण्याबाहेर आपले पाय पसरले, ते याच औरंगाबाद मधून। इथल्या महानगरपालिकेत 1988 पासून शिवसेनेची सत्ता आहे। अशा या जिल्ह्यात शिवसेनेचे 2 गट एकमेकांना भिडणार आहेत, हे विशेष। पण मग इथून भाजपही इच्छुक आहे। आता ही जागा भाजपाला सुटते की शिंदेच्या शिवसेनेला, हे लवकरच कळेल। जर शिंदेंना सुटली तर त्यांचा उमेदवार कोण असेल? ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचं नाव जवळपास निश्चित आहे। तर त्यांना कोण टक्कर देणार आणि आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे मराठा उमेदवार कोण असेल, या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण इथून कोणता तगडा मराठा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि का येऊ शकतो, या प्रश्नांचं उत्तर आम्ही शेवटी देणार आहोत। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि हो, कमेंट करायला विसरू नका। नमस्कार, मी प्राची घेऊन टाकच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। आणि सगळ्यात आधी मी हा खुलासा करते का हा व्हिडिओ औरंगाबादचा असला तरी त्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं झालंय। पण आपण औरंगाबाद असंच म्हणूया, कारण निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत त्याचं नवीन नाव वापरलं जाणार नाही असं जाहीर केलंय। त्यामुळे आपण सुद्धा औरंगाबाद असंच म्हणूया। तर औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला। रजाकारांच्या अत्याचारांनी त्रस्त असलेल्या मराठवाड्यात कट्टर हिंदुत्वाचा जागर करत शिवसेनेने 1986 साली आपलं पाऊल औरंगाबादमध्ये टाकलं। 1988 सालची पहिली महानगरपालिका निवडणूक लढवली आणि 60 पैकी 27 जागांवर विजय मिळवला। मुस्लिम मतदारांची तब्बल 21 ते 23% लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने पाय रोवले। आता या मतदारसंघाच्या इतिहासात फारसं जाण्याची गरज नाही, कारण आपल्याला या मतदारसंघात नेमकं कोण निवडून येऊ शकतं ते आपल्याला बघायचंय। आताचं राजकीय चित्र काय आहे की उद्धव ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय, तर भारतीय जनता पार्टीचे अतुल सावे आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड सुद्धा लोकसभेसाठी उत्सुक आहेत। कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या शहराचा दौरा केला आणि तिथे सभा सुद्धा घेतली। त्यामुळे भाजपही या मतदारसंघावर दावा ठोकू शकते, हे सिद्ध झालंय। AIMIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। तसं जर झालं तर डॉक्टर कादरी हे AIMIMचे उमेदवार असू शकतात। हे झालं व्यापक चित्र। ठाकरे गटाचा उमेदवार तर ठरलाच आहे, पण मग शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असेल? संदीपान भुमरे असू शकतात असं काही जण म्हणतायत, पण त्यांच्या मतदारसंघाची एक गंमत आहे बरं का। ते पैठण विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत, पण हा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात येतच नाही। तो येतो तो जालना लोकसभा मतदारसंघात। तसंच भुमरे यांचा जिल्ह्याचा इतर विधानसभा मतदारसंघात फारसा संपर्क नाहीये। रोजगार हमी योजना खात्याचे मंत्री आहेत म्हणून जो काही थोडाफार जनसंपर्क झालाय ते तेवढंच। थोडक्यात काय तर चंद्रकांत खैरेंच्या समोर उभा करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवारच नाहीये। ही बाब विचारात घेऊन भाजपा या मतदारसंघावर दावा करते। भाजपाचे सध्याचे राज्यातले गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्यांना शिवसेनेची ताकद मिळाली तर दोन्ही उमेदवार चंद्रकांत खैरेंना चांगली लढत देऊ शकतात। पण आणखीन एक मजेशीर गणित समोर आलंय। डॉक्टर जीवन राजपूत हे एक नवीन नाव समोर येतंय। विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते असलेले जीवन राजपूत हे देखील व्यवसायाने डॉक्टर आहेत। त्यांनीही लोकसभेची चांगलीच तयारी केली आहे।
ते देखील भाजपाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. शिवाय गंगापूरचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. आता पाहूया मुस्लिम मतदारांचं गणित. एकट्या औरंगाबाद तालुक्यात मुस्लिम मतदारांची संख्या 27% आहे. 2019च्या निवडणुकीत कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवून 2,83,237 मतं मिळवली होती. ही हिंदूंची मतं होती. त्यामुळे AIMIMचे उमेदवार इम्तियाज जलील एक गठ्ठा पडलेल्या मुस्लिम मतदारांच्या जोरावर अवघ्या 5,000 मतांनी निवडून आले होते आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला होता. यंदा मात्र चित्र वेगळं असेल. ठाकरे गटासोबत काँग्रेसही असल्यामुळे ठाकरे गटाच्या खैरेंना मुस्लिम मतदारांचाही आधार मिळण्याची शक्यता आहे. याला काउंटर करण्यासाठी शिंदेची शिवसेना किंवा भाजपा एखादा मराठा उमेदवार उभा करण्याची दाट शक्यता आहे. याचा उल्लेख आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच केला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे जनक विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. ही जागा भाजपा किंवा शिवसेनेला सुटली तर दोघांपैकी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवण्याची तयारी विनोद पाटील यांनी दाखवली आहे. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला होता. त्यात त्यांनी शिवसेना नवीन उमेदवार देऊ शकते असं विधान केलं होतं. त्यामुळे विनोद पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मराठा उमेदवार देऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या मराठा समाजाचा रोष काही प्रमाणात कमी करण्याचे डावपेच शिवसेना आणि भाजपा खेळू शकते. आणि जर असं झालं तर मात्र खैरेंना ही निवडणूक अडचणीची ठरू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.